पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा इंस्टाग्रामवरील व्हिडिओच्या माध्यमातून देशातील तरुणांशी संवाद साधलाय। दिल्लीतील जंतर मंतर येथे घडलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी काही आंदोलनकर्त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या दिवंगत आईला शिवीगाळ केल्याची खंत व्यक्त केली आहे। मात्र या घटनेकडे सूड किंवा रागाने न पाहता संबंधित तरुणांना योग्य दिशा दाखवण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलंय। संबंधित मुलीने सोशल मीडियावर माफी मागितली आहे, तरी या विषयावर आता त्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात। पाहुयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवरून राजकीय चर्चा, पोस्टमध्ये शिव्या देणाऱ्या मुलीचा माफीनामा, वडिलांच्या भूमिकेतून मुलीला माफ केल्याचा मोदींचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा इंस्टाग्रामवरील व्हिडिओच्या माध्यमातून देशातील तरुणांशी संवाद साधला। दिल्लीतील जंतर मंतर इथं घडलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी काही आंदोलनकर्त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या दिवंगत आईला शिवीगाळ केल्याची खंत व्यक्त केली। मात्र या घटनेकडे सूड किंवा रागानं न पाहता संबंधित तरुणांना योग्य दिशा दाखवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। मोदी यांना सोशल मीडियावरून शिव्या घालणाऱ्या मुलीनं पोस्ट करत मोदींची माफी मागितली आहे। जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। न जाने कितना भद्दा स्वरूप था, लेकिन मैं आज बात करना चाहता हूं कि बचपन में गलतियां होती हैं और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है, और यही तो बचपना है। और इसलिए मैं समाज के अंदर जो आक्रोश है उसको भली भांति समझ सकता हूं। एक कल्चरल शॉक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं, लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का। गुमराह को राह दिखाना कठिन होता है, लेकिन कठिन काम हमको करना है। और इसलिए आओ, मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े। मैंने जो करा वो माफी के लायक नहीं था। मैंने बहुत गंदी चीजें बोली है, बट ये मेरी पहली और आखिरी गलती होगी। इसके बाद मैं ऐसा कुछ नहीं करूंगी, और ना ही वो चीज़ मैंने कभी पोस्ट की थी। मैं पूरे देश से माफ़ी मांगती हूँ। मैं इतनी शर्मिंदा हूँ, मैं अपनी नज़र भी नहीं उठा पा रही हूँ। मैं सबसे माफ़ी मांग रही हूँ, मुझे प्लीज़ माफ़ कर दीजिए प्लीज़। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी समाज माध्यमांवर व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे। शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी जंतर मंतर इथे आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांकडून शिवीगाळ झाल्याचा उल्लेख केला। मात्र मुलांना माफ करायचंय, देश पुढे जातोय, मुलांनीही पुढे यावं, त्यांच्यासोबत काम करू असं मोदी म्हणाले। पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली। हे कोण माफ करणारे? ही त्यांची आणखी एक शरणागती आहे। मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलेली नाही, आम्ही कुणी तुमच्याकडे माफी मागितलेली आहे का? असे अनेक प्रश्न राऊतांनी पंतप्रधान मोदी यांना विचारले। रात्री 12 वाजता तुमचे पंतप्रधान रात्री 12 वाजता व्हिडिओ टाकतात, दिवसा व्हिडिओ टाकायला घाबरतात मुलांशी बोलायला, आणि तुम्ही आमच्याशी हिंसेचा गप्पा मारताय काय? त्या मुलांनी तुम्हाला नमवलं जंतर मंतरला हजारो लाखो मुलांनी तुम्हाला गुडघ्यावर आणलं, काय तुम्ही हिंसेच्या गप्पा करताय हो? When children use abusive languages or talk wrong on the elders, we tell them, warn them not to do it, and we ask them to learn a lesson and don't do it again. But we don't, put criminal cases and police cases and harass them. मैं सिर्फ एज अ फ्रेंड आपको एडवाइस दे सकता हूँ
कि घमंड कम कीजिए, पीआर कम कीजिए, वो गंदे रील्स जो बना रहे हैं आप लोग वो प्लीज बनाना बंद कीजिए। भगवान के लिए कोई अच्छा स्क्रिप्ट राइटर रख लीजिए प्लीज। ये क्या है और कैसे कैसे एक्टर हैं, कितने पालतू रखे हैं आपने, उनको यूज कीजिए। क्या है ये? बट एनीवे, कनेक्शन अगर बनानी है सर यूथ से तो प्लीज असली वाली बनाइए, बेस्ड ऑन म्यूचुअल अंडरस्टैंडिंग। उनकी जो प्रॉब्लम्स हैं उनको आप सॉल्व कीजिए, बस कनेक्शन बन जाएगा खुद। थोड़ा ना जेनजी की भाषा सीख लो। मेरे घर में 2 जेनजी हैं, मैं बड़ा सीखता हूं। 2 शब्दों से शुरुआत कर लो, इन्फेंटिलाइजेशन और मैंसप्लेनिंग। जब आप 20-25 साल के युवाओं युवतियों को बच्चा कहते हो तो ये पता है क्या कहते हैं? अच्छा, मुझे तुम गोदी का बच्चा समझते हो, इन्फेंट समझते हो, इन्फेंटिलाइज करते हो। पूरे देश की मानसिकता को आपने दूषित कर दिया है। मैं कोई ट्वीट करता हूं, उसके नीचे इतनी भद्दी भद्दी टिप्पणियां, लाखों गालियां। आज तक अगर मेरे सारे ट्वीट उठा लिए जाए और उसके नीचे की गालियां उठा ली जाए जो आपके समर्थक, आपके लोगों ने दी हैं, लाखों लाख गालियां दी हैं। आपने ये नफरत के बीज हिंदुस्तान में बोए हैं मोदी जी, ये पाप आपने किया है। राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओवर भाष्य करत भाजपच्या लोकांनी आजवर जे काही केलं त्याची माफी कोण मागणार आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी मोदींना केलाय। कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये, हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं। मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा। मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो। या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार? या संदर्भात भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौट यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। स्कार्फ किंवा बुरखा घातलेल्या मुलींनी आंदोलनं केली नाही, पण आपल्या मुली सहज कुणाच्याही प्रभावाखाली येतात, असं का? एक समाज म्हणून आपण कुठेतरी मागे पडतोय, असं कंगना रनौट म्हणतेय। कंगनानं या आधीही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर कठोर शब्दात टीका केलेली होती। डिसिप्लिन में रहना या मर्यादाओं में रहना कोई चॉइस नहीं है। भौंडा प्रदर्शन तो हर कोई करना चाहेगा, लेकिन अगर आपको समाज में रहना है और संविधान के हिसाब से आपको चलना पड़ेगा, जिसका मतलब है कि आपकी आजादी वहां खत्म हो जाती है जहां मेरे नाक और कान शुरू होते हैं। कोई उनको दोस्त मानता है, कोई उनको परिवारजन मानता है, कोई उनको भगवान मानता है। उसी तरह से आप किसी की फीलिंग्स हर्ट नहीं कर सकते हैं। ये कोई कूल बनना नहीं है, ये एक बेसिक सिविक सेंस है, और अगर आपको ये नहीं आती है तो आपको सीखना पड़ेगा। समाज माध्यमांवर माफीनामा संदर्भात रंगलेल्या राजकीय प्रतिक्रियांमधून आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणीचा विरोधी रंग अधिक गडद होऊ लागलाय। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या आठवड्यात संपलं। त्या मुद्द्यावर माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। विद्यार्थ्यांचं आंदोलन यशस्वी झालं। पेपर फुटी प्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहात सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झालं। विरोधकांनी या मुद्द्यावर देशभरात आंदोलनं केली, मात्र हे सर्व शमल्यानंतरही त्याचे पडसाद अद्याप थांबलेले नाहीत। जंतर मंतरवरील RAFच्या जवानांनी केलेल्या गोळीबारामुळे आता नवा वाद विरोधकांनी लावून धरला असल्यानं आरोपांचे हे तरंग सतत उठत राहणार आणि विरोधकांना सरकार विरोधात हातात मिळालेल्या आयते कोलीत धगधगत राहणार। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।